अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांवरती स्वामींची कृपा सदैव असू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. जी स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका, नक्की पहा. आणि व्हिडिओला मी आता सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराजांच्या पुढे लावलेल्या अगरबत्तीचा चमत्कार, अगरबत्तीचा उपाय. अगरबत्ती किती चमत्कारिक आहे आपल्या महाराजांच्या समोर लावलेली. तर चला, हे बघा मंडळी, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये देवांच्या समोरनी अगरबत्ती लावते. आपल्या महाराजांच्या समोर अगरबत्ती, धूप, दीप सगळं लावतो आपण. तर तशीच तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहे, ती तुम्हाला लावायची आहे. अगरबत्ती लावल्यानंतर त्याच्या खाली छोट्याशा वाटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. अगरबत्तीची जी आपल्याला अगरबत्तीची जी राख असते ती त्या पाण्यात पडली पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही ती वाटी ठेवू शकता. आणि तुम्हाला अगरबत्ती लावल्यानंतर, हे सगळं करून झाल्यानंतर, वाटी वगैरे ठेवून झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना, आपल्या महाराजांना सांगायची आहे. तुमची इच्छा पूर्ण झाली, तुमची इच्छा म्हणून झाल्यानंतर तुम्ही इच्छा जी तुमच्या मनामध्ये आहे ती तुम्ही इच्छा म्हणा आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा जप करा. स्वामींचं तारक मंत्र म्हणा, स्वामींचं सारामृत आहे ते वाचा, तुम्ही त्याचा अध्याय वाचा, नामस्मरण करा स्वामींचं. पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. पूर्ण अगरबत्ती संपली की तुम्हाला तुमचे नामस्मरण बंद करा. तुम्ही स्वामींची आरती करा. नैवेद्य तुम्ही घरामध्ये जे केलेलं आहे ते तुम्ही स्वामींना दाखवा. आणि तुम्ही ज्या वाटीमध्ये ते तुम्ही अगरबत्तीचे खाली तुम्ही जी वाटी ठेवलेली आहे, तुम्ही ज्या इच्छेसाठी तुम्ही बोललाय किंवा कुणासाठीही बोलला असला, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुम्ही कुणासाठीही, कोणीही आजारी पडलेला आहे, तुम्ही आजारात न उठू दे म्हणून जे तुम्ही बोललेलं असाल, किंवा तुमच्यासाठी तुम्ही कुठल्या तरी नोकरीसाठी, तुम्ही कशासाठीही मागितलं असेल, कशासाठी तुम्हाला जी इच्छा बोललेला आहे, तुम्ही ते पाणी प्यायचं आहे. ज्याच्यासाठी तुम्ही बोललेला आहे त्यांना पाजा. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी बोलला असला तुम्ही प्या. तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी जरी मागितलं असलं, तुमच्या कुटुंबाला थोडं थोडं प्यायला द्या आणि ते पाणी प्या. ते पाणी अजिबात पायाखाली म्हणजे असं कुठेही वतू नका. छोटंसं वाटीसनं आहे पाणी, तुम्ही कुठेही ओतू नका. आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे तो. आणि ते पाणी तुम्ही प्या. तुम्हाला पहिल्यांदा नाही फरक पडला, तुम्ही परतच्या गुरुवारी करा, स्वामींच्या वारा दिवशी करा. तसं पण काही नाही वारा दिवशीच करावं असं, पण स्वामींचं आपल्या वारा दिवशी केलेलं बरं असतं. तुम्ही ह्या गुरुवारी केला, तुमची इच्छा नाही पूर्ण झाली, पुढल्या गुरुवारी करा. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला फरक पडेल. आपले महाराज कुणालाच नाराज करत नाहीत. आपले ब्रह्मांड नायक कुणालाही नाराज करत नाहीत. तुमची इच्छा वेळानं करतील. काहींना लवकर फळ मिळतं, काहींना वेळानं मिळतं, पण वेळानं फळ मिळालेलं चांगलंच कधी पण असतं. त्याची किंमत राहते माणसांना. तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.